नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं, ज्याचं नावच आहे शिक्कामोर्तब. शिक्कामोर्तबचे लेखक दिग्दर्शक प्रमोद शेलार माझ्यासोबत आहेत. नमस्कार प्रमोद. नमस्कार प्रमोद, अनेक वर्षानंतर आपण भेटतोय, कारण एकांकिका स्पर्धांपासूनचा तुझा प्रवास मला माहितीये. आता या शिक्कामोर्तब मध्ये नेमकं कोणत्या गोष्टींवर शिक्कामोर्तब होणार आहे ते मला जाणून घ्यायचंय. शिक्कामोर्तब म्हणजे एका नवऱ्याची आयडेंटिटी, त्याच्यावर शिक्कामोर्तब. बरं. त्याची बायको म्हणजे ती थोडीशी त्याच्यावर वरचढ असते, तरी पण आपल्या नवऱ्यातला एक प्रतिभा बाहेर काढण्यासाठी ती नेहमी तिला टोचत असते. त्याच्यामुळे तिच्या प्रेमावर शिक्कामोर्तब. बरं. आणि त्यांच्या आयुष्यात एक कपल येतं. ते कपल एकमेकांवर अतोनात प्रेम करतं. किती प्रेम करतं त्याच्यावर शिक्कामोर्तब. वा. आणि शेवटला एक ट्विस्ट आहे. बरं. त्या ट्विस्टने एक सोशल कमेंट होते. अच्छा. आणि त्या सोशल कमेंटवर शिक्कामोर्तब, असं हे शिक्कामोर्तब म्हणून आम्ही नाव ठेवलंय त्याचं. मुळात ही जी संहिता तू लिहिलीस ती कधी, किती महिने आधी लिहिलीस आणि कास्टिंग कसं जमवलंस सगळं? कारण सागर बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर लगेच त्याला एक छान नाटक मिळालं. बरोबर. ही मुळात एक खरी केस आहे. बरं. हा, म्हणजे खरी घडलेली घटना आहे. त्या घटनेला एका दुसऱ्या घटनेची जोड देऊन ती पूर्ण स्क्रिप्ट तयार केली. जवळपास एक 4 महिन्याआधी ती पूर्ण झाली. त्याच्यानंतर कास्टिंग, आम्हाला परफेक्ट कास्टिंग त्याच्यासाठी हवं होतं. आणि सागर नुकताच बिग बॉस मधून बाहेर आला होता, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की तो या रोलसाठी जाऊ शकतो. आणि मग त्याच्या अगेन्स्ट कोणतं कांचन पगारे, मग सागरला सूट त्याच्या बायकोचा रोल कोण करेल, मग ती स्नेहा पराडकर आणि भक्ती रत्नपारखे कांचनच्या अगेन्स्ट. असं ते छान कास्टिंग जुळून आलं. मुळात नाटकाचा जॉनर हा विनोदी आहे. तर त्याच निमित्ताने मला विचारावंसं वाटतं की सध्या एक स्टँडअप कॉमेडीची लाट आलेली आहे. आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचंय, पण मुळात बिलो द बेल्ट असे जोक वगैरे, मग त्याला हशा मिळतो, त्याला लाईक्स मिळतात. एकंदर लेखक या नात्याने विनोदाच्या दर्जाबद्दल आणि स्टँडअप कॉमेडी या प्रकाराबद्दल तुझं काय मत आहे ते सांग. नाही, काही स्टँडअप मी बघितलेले आहेत की काही लोक खूप छान दर्जेदार सादर करतात, पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे काही ठिकाणी असं आहे की बिलो द बेल्ट वगैरे सादर करतात. आपल्या इथे सिच्युएशनल कॉमेडी आहे. सिच्युएशनल कॉमेडी आहे, त्यानंतर कॅरेक्टर, त्यांची लँग्वेज, त्याच्यामधून आपोआप जी कॉमेडी किंवा आपोआप जो विनोद बाहेर पडतो किंवा विनोद निर्मिती होते, ते आपल्या नाटकात तसा जॉनर आहे. कॉमेडीचा जो जॉनर जो आहे तो तसा आहे. पण मुळात मग अशा पद्धतीच्या जोक्सनी जेव्हा लोकप्रियता मिळवली जाते, मिलियन्स लाईक्स असतील, तर आता एक वादाच्या भोवऱ्यात एक प्रकरण अडकलेले आहे. तर असे शो चालावेत का असे शो बंद करावेत? तुझं काय मत आहे? नाही, काही जण वाद मुद्दामून करतात ती गोष्ट चालण्यासाठी, किंवा माझ्या मते एक निखळ विनोद असावा. आणि खूप असे प्रतिभावान स्टँडअप कॉमेडी करणारे पण आहेत जे निखळ विनोदावर त्यांचा भार, म्हणजे त्यांची भिस्त निखळ विनोदावर असते. तसं करावं. माझ्या मते उगाच कंट्रोवर्सी करून काही फायदा नसतो. म्हणजे आणि आपली तर परंपरा आहे, म्हणजे मराठीमध्ये विनोदाची एक परंपरा आहे. म्हणजे आपलं म्हणजे बाहेर पण मी जिकडे गेलो जिथे नाटकं हिंदीमध्ये बसवले, गुजरातीत, त्यांचं असं आहे की मराठी स्टेजवर किंवा मराठी लोकांच्यात एक उपजत विनोद निर्मिती करण्याची त्यांना एक जाण असते. तर आपण त्याला जागून तसे विनोद न करता एक निखळ विनोद करावा. आणि तो आनंद तुमच्या नाटकातनं नक्कीच देणार आहात. नक्की. तर प्रेक्षकांना आवाहन करा की शिक्कामोर्तबला पसंती देऊन शिक्कामोर्तब करा. येस, मी रसिक प्रेक्षकांना आवाहन करतो, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी हे नाटक नक्की बघावं. कारण या नाटकातून आम्ही एक वेगळा विषय मांडलाय. वरकरणी ते जरी विनोदी वाटत असलं तरी शेवटला जो ट्विस्ट आहे तो ट्विस्ट सगळ्यांना नक्की आवडेल आणि लोकांना ती गोष्ट बघायलाही आवडेल. तर मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी हे नाटक आवर्जून बघावं आणि आमच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब करावं. नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि प्रेक्षकांना सांगतो की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.